10वीत शिकणाऱ्या गोपाल पवार या युवकावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत फासेपारधी समाजाने बुलढाण्यात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि गुन्हे खारिज करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे। बुलढाण्यात पारधी समाजाचा संताप उफाळून आला आहे। खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे राहणारा गोपाल पवार हा युवक 10वीत शिक्षण घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला दरोडा व घरफोडी प्रकरणी संशयित ठरवत ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केले। मात्र गोपालच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्याच्यावर महाराष्ट्रातील कुठेही याआधी कोणताही गुन्हा नव्हता। त्याच्या घरी स्वतःचे रेशन दुकान आहे, ट्रॅक्टर आहे आणि तोच चालकही आहे। त्याच्यासारख्या विद्यार्थ्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे लावणे म्हणजे थेट फासेपारधी समाजाच्या आयुष्यावर गदा आणण्यासारखे असल्याचा आरोप करत अखेर आज फासेपारधी विकास परिषदेने बुलढाण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनात गोपाल पवारचे वडील दीपू पवार, काकू रत्नमाला पवार तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी सहभाग घेतला। गोपालवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे। या जिल्ह्याच्या अध्यक्ष रत्न पवार आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे प्रदेशाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, जर आमचे पोरं सोडत नसतील तर याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि यासाठी हे पूर्ण महिला माझ्या पाठीशी आहे।